नमस्कार, मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये समोर हा जो लेडीज कार्डिगन आहे तो कसा विणायचा हे आपण शिकणार आहोत। याची सुरुवात ही इथून झालेली आहे। छातीपर्यंतचा भाग अखंड विणलेला आहे। त्यानंतर पुढचे दोन भाग आणि पाठीमागचा भाग हा एकत्र आणि दोन भाया वेगवेगळ्या याप्रमाणे याचं विणकाम झालेलं आहे। विणायला अगदी सोपा आहे, परफेक्ट फिटिंग याचं होतं। याच व्हिडिओतून तुम्हाला कोणत्याही मापाचा विणता येईल। हा पुढच्या बाजूने याप्रमाणे दिसतो आणि पाठीमागच्या बाजूने हा पहा, हा याप्रमाणे दिसतो। तर हा विणण्यासाठी सर्वसाधारणपणे 360 ग्रॅम इतकी लोकर लागलेली आहे। तर सुरुवात करूया। कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। यासाठी या 7 नंबरच्या म्हणजेच 4.5 mm च्या सुया आहेत। 4 प्लायचा मीडियम जाड असा हा धागा आहे। अगदी बारीक धागा असेल किंवा थिन धागा असेल तर 2 पदर घ्यायचं आणि विणायचं। आपण जो विणणार आहोत तो साधारण 38 नंबरसाठी अगदी परफेक्ट माप आहे। पण हा कार्डिगन 32 नंबर पासून साधारणपणे 38 नंबर पर्यंत व्यवस्थित येऊ शकतो। तसाही स्वेटर हा आपण साडीवर किंवा ड्रेसेसवर घालतो, त्यामुळे थोडा तो सैलच हवा असतो आणि तसाच तो छान दिसतो। तर सुरुवात करताना यासाठी 4 मार्कर लागणार आहेत आपल्याला। सुईवर 64 टाके घातलेले आहेत। या ओळीला आपण मार्कर लावणार आहोत। ही ओळ सगळी उलट विणायची आहे। पहिले 2 टाके उलट येतील, त्यानंतर मार्कर ठेवायचा एक। हे 2 टाके पुढच्या एका भागाचे असणार आहेत। त्यानंतर 12 टाके उलट विणायचे आहेत। 12 मार्कर लावायचा दुसरा। आता 36 टाके विणायचे। 36 टाके झाले। तिसरा मार्कर लावायचा। हा सगळा पाठीमागचा भाग असणार आहे, बॅक। त्यानंतर पुन्हा 12 टाके विणायचे। 12 एक पुन्हा मार्कर लावायचा। हे हाताचे टाके झाले, जे 12-12 दोन्ही बाजूला आहेत ते। आणि हे जे 2 टाके आहेत ते पुढच्या भागाचे असणार आहेत। आता इथून पुढे रॅंगलन शेपसाठी टाके वाढवायचे आहेत। हे 2 टाके उजव्या भागासाठी आहेत। हे मधले जे आहेत ती उजवी बाही। हे टाके पाठीचे आहेत, ही डावी बाही आणि हा डावा भाग। याप्रमाणे हे टाक्यांचं विभाजन केलेलं आहे। तर ही सुलट बाजू असणार आहे। तर टाके आता याप्रमाणे वाढवायचे आहेत। प्रत्येक सुलट ओळीला प्रत्येक मार्करच्या आधी 1 आणि नंतर 1 याप्रमाणे टाके वाढतील। म्हणजे एका ओळीला 8 टाके वाढणार आहेत। पहिले 2 सुलट टाका याप्रमाणे वाढवायचा। हे 2 टाके विणल्यानंतर हा जो टाका असतो याच्या खाली हा आता विणलेला टाका आहे, तर त्याच्या खाली जो हा टाका किंवा हा जो धागा आहे तो उचलून घ्यायचा। या टाक्याच्या खाली जो लगेच असतो तो नाही घ्यायचा, तर त्याच्या खालचा म्हणजे पहिला टाका घ्यायचा आणि हा टाका पाठीमागून विणायचा। प्रत्येक मार्करच्या आधी याप्रमाणे टाका वाढवायचा आहे। त्यानंतर मार्कर रिप्लेस करायचा। मार्करच्या नंतरचा जो टाका आहे तो याप्रमाणे विणायचा आहे। या टाक्याच्या पाठीमागून हा असा उचलून घ्यायचा आहे, पहा। हे याच्या पुढच्या ओळीपासून वगैरे स्पष्ट दिसतं। हा टाका एक विणायचा, म्हणजे हा झाला। त्यानंतर हा मूळचा टाका विणायचा, म्हणजे इथे एक टाका वाढला आणि इथे एक टाका वाढला। पुन्हा पुढच्या मार्कर पर्यंत सगळे टाके सुलट विणायचे। आता पुन्हा मार्करच्या आधी टाका वाढवायचा। हा जो आहे हा न घेता याच्या खालचा हा असा उचलून घ्यायचा, हे पहा। आणि हा टाका पाठीमागून विणायचा की हा एक नवीन टाका वाढला। पुन्हा मार्कर ठेवायचा। मार्करच्या नंतर पुन्हा एक टाका वाढवायचा। या टाक्याच्या खाली हा जो असतो तो असा उचलून घ्यायचा, तो विणायचा आणि तो टाका पुन्हा सुलट विणायचा। याप्रमाणे टाके वाढवायचे आहेत। पुन्हा पुढच्या मार्कर पर्यंतचे सगळे टाके सुलट येतील। पुन्हा मार्करच्या आधी इथे हा मार्कर असा ठेवायचा। पुन्हा मार्करच्या नंतर हा टाका उचलून घ्यायचा, पुन्हा तो टाका विणायचा।
पुन्हा पुढच्या मार्करपर्यंत सगळे टाके सुलट येतील. सुलट ओळीला सगळे टाके सुलट असणार आहेत आणि उलट ओळ ही सगळी उलट विणायची आहे. त्याप्रमाणे प्रत्येक सुलट ओळीला 8 टाके वाढणार आहेत. आता उलट बाजूची ओळ पूर्ण उलट विणायची आहे, ती आपण विणून घेऊया. उलट ओळ विणून झालेली आहे. आता पुन्हा मार्करच्या आधी आणि नंतर टाके वाढवायचे आहेत. सुलट बाजूची ओळ असणार आहे ही. मार्करच्या आधी हा टाका आणि त्याच्या खालचा टाका असा उचलून घ्यायचा, तो पाठीमागून विणायचा. मार्कर आहे असे रिप्लेस करायचे आहेत. मार्कर नंतर याप्रमाणे टाका विणायचा, पुन्हा हा टाका विणायचा. पुन्हा पुढचा मार्कर येईपर्यंत मधले सगळे टाके सुलट. प्रत्येक सुलट ओळीला 8 टाके वाढतील. तर याप्रमाणे ही सुलट ओळ विणायची आहे. अजून 2 मार्कर आहेत, त्याच्या आधी एक आणि नंतर एक टाका वाढवायचा. त्यानंतर पाठीमागची ओळ उलट येणार आहे. याप्रमाणे ही ओळ पूर्ण करायची आणि त्यानंतरची उलट ओळ आपण विणून घेऊया. हे पहा, सुलट ओळ आणि त्याच्या पाठीमागची उलट ओळ या 2 ओळी पूर्ण झालेल्या आहेत. आता या ओळीपासून इथे गळ्यासाठीचे पण टाके वाढवायचे आहेत. गळा हा व्ही शेप असणार आहे. त्यासाठी पहिल्या टाक्यानंतर एक आणि शेवटच्या टाक्याच्या आधी एक याप्रमाणे टाके वाढवायचे आहेत. मात्र गळ्याचे जे टाके आहेत ते अल्टरनेट ओळीला वाढवायचे आहेत. म्हणजेच या ओळीला वाढवल्यानंतर त्यानंतर 3 ओळी होतील. म्हणजेच या ओळीला इथे गळ्याचा टाका 1 वाढवल्यानंतर पुन्हा 3 ओळी विणायच्या आणि त्यानंतरच्या सुलट ओळीला पुन्हा टाका वाढेल. म्हणजेच 1 आड 1 सुलट ओळीला गळ्याचे टाके वाढणार आहेत. हे पहा, पहिला विणायचा, त्यानंतर गळ्याचे टाके मात्र याप्रमाणे वाढवायचे आहेत. सुरुवातीचा टाका याप्रमाणे वाढवायचा. या टाक्यामध्ये आणि या टाक्यामध्ये हा आडवा टाका दिसतो तो असा उचलून घ्यायचा आणि हा टाका पाठीमागून सुलट विणायचा. इथे एक टाका वाढला, हा गळ्याचा टाका आहे. पुन्हा मार्करपर्यंतचे सगळे टाके सुलट. मार्करच्या आधी एक टाका वाढवायचा. मार्कर नंतर पुन्हा एक टाका वाढवायचा. हा टाका सुलट विणायचा. पुन्हा पुढच्या मार्करपर्यंतचे सगळे टाके सुलट. मार्करच्या आधी एक वाढवायचा टाका. पुन्हा मधले सगळे टाके सुलट येतील. तर याप्रमाणे शेवटचा एक टाका उरेपर्यंत आपण हे कंप्लीट करूया. शेवटच्या मार्करच्या आधी पुन्हा 2 टाके वाढतील. शेवटचा एक टाका राहिलेला आहे. आता इथे पुन्हा गळ्यासाठीचा टाका वाढवावा लागेल, तर तो याप्रमाणे वाढवायचा. हा जो मधला टाका दिसतो तो याप्रमाणे उचलायचा आणि हा टाका मात्र पुढून विणायचा. शेवटचा टाका सुलट. याप्रमाणे हे गळ्याचे टाके वाढवायचे आहेत. सुरुवातीचा टाका ज्याप्रमाणे वाढवला त्याप्रमाणे आणि शेवटचा टाका आत्ता दाखवल्याप्रमाणे याचप्रमाणे वाढवायचे आहेत. म्हणजे त्याची जी दिशा आहे ती व्यवस्थित येईल. तर पाठीमागची ओळ पुन्हा उलट विणून घेऊया. पाठीमागची उलट ओळ घालून झालेली आहे. यानंतरची
ओळ असणार आहे त्या ओळीला गळ्याच्या कडचे टाके वाढवायचे नाहीये, फक्त मार्करच्या इथले टाके वाढतील आणि त्यानंतरची पाठीमागची ओळ उलट. तर या 2 ओळी आपण करून घेऊया, म्हणजे पुन्हा मग त्याच्या पुढच्याच उलट ओळीला इथे टाका वाढवायचा आहे. तर याही 2 ओळी आपण करून घेऊया. हे पहा 2 ओळी घालून झालेल्या आहेत. आता या ओळीला पुन्हा गळ्याचा सुद्धा टाका वाढवायचा आहे. तर पुन्हा एकदा बघूया. पहिला टाका विणायचा. हा टाका विणल्यानंतर इथे एक असा मार्कर लावायचा, म्हणजे लक्षात येईल की याच्यानंतर 3 ओळी विणल्यानंतर पुन्हा इथे टाका वाढवायचा आहे. म्हणजेच याच्यानंतरची सुलट ओळ जी असेल त्या सुलट ओळीला नाही, तर त्याच्या पुढच्या सुलट ओळीला टाका वाढवायचा आहे. तर ते लक्षात ठेवणं सोपं जावं यासाठी इथे मार्कर लावलेला आहे. गळ्याचा टाका कधी वाढवायचा यासाठी हा मार्कर आहे. आता इथे लावला, यानंतर अल्टरनेट सुलट ओळीला पुन्हा वाढवायचा. जेव्हा वाढवणार आहोत तेव्हा पुन्हा हा तिथे रिप्लेस करावा लागेल, एवढं लक्षात ठेवायचं आहे. पण ते सोपं जाईल. तर या मधला हा जो टाका आहे तो असा उचलून घ्यायचा आणि हा टाका पाठीमागून विणायचा. त्यानंतर हे मधले जे मार्कर आहेत त्याच्या आधी आणि नंतर ज्याप्रमाणे टाके आहेत त्याप्रमाणे वाढवायचे आहेत. तर याप्रमाणे आपण शेवटच्या टाक्यापर्यंत विणून घेऊया आणि मग शेवटच्या टाक्याच्या आधी पुन्हा आपल्याला एक टाका गळ्यासाठी वाढवायचा आहे. तर हे असंच कंटिन्यू ठेवायचं आहे मधलं विणकाम. शेवटी हा जो शेवटचा टाका आहे त्याच्या आधी पण एक टाका वाढवायचा. तर याप्रमाणे टाका उचलून घ्यायचा आणि हा टाका पुढून विणायचा. शेवटचा टाका याप्रमाणे येईल. पुन्हा पाठीमागची उलट ओळ आपण विणून घेऊया. पाठीमागची ओळ उलट विणून झालेली आहे. आता पहिल्या टाक्यानंतर गळ्याच्या बाजूला आणि शेवटच्या टाक्याच्या आधी एक टाका वाढवायचा आहे. ते अल्टरनेट ओळीला सुलट ओळीला टाके वाढवायचे. प्रत्येक वेळी टाका वाढवल्यानंतर हा मार्कर, जेव्हा आपण इथे टाका वाढवणार आहोत अल्टरनेट सुलट ओळीला, तेव्हा तिथे हा पुन्हा ठेवायचा आहे. हा मार्कर तेवढा प्रत्येक वेळी इथून काढून तिथे लावावा लागेल. त्यानंतर हे जे मधले 4 मार्कर आहेत त्याच्या आधी एक आणि नंतर एक दाखवल्याप्रमाणे टाके वाढवायचे आहेत. प्रत्येक सुलट ओळीला या 4 मार्करच्या आधी आणि नंतर याप्रमाणे एकूण 8 टाके वाढतील. उलट बाजूची ओळ उलट पूर्ण विणायची आहे. तर हे विणकाम असंच पुढे कंटिन्यू करायचं, चालू ठेवायचं आहे. आणि हे जे मधले पाठीचे टाके आहेत ते आपण 36 होते ते 66 झाले पाहिजेत. त्याचप्रमाणे उजवा पुढचा भाग आणि डावा पुढचा भाग हे टाके एकूण 12 होते ते 42 झाले पाहिजेत. इथपर्यंत हे विणकाम असंच चालू राहिलं पाहिजे. सुरुवातीचे हे टाके याचा हिशोब मी आता देत नाहीये, गोंधळ नको म्हणून. तर पाठीचे टाके एकूण 66, पुढच्या भागाचे टाके प्रत्येकी 42 याप्रमाणे होईपर्यंत हे विणकाम असंच चालू ठेवायचं आहे. तर तिथपर्यंत आपण विणून घेऊया. पहा, पाठीचे टाके 66 होईपर्यंत मी थांबायला सांगितलेलं होतं. तर तिथपर्यंत पाठीचे टाके 66 झालेले आहेत. तसेच हे भाईचे जे टाके आहेत पहिल्या 2 मार्कर मधले तेही 42 झालेले आहेत. इथून पुढे प्रत्येकाने आपलं आपलं माप घ्यायचं आहे. पहिल्या मार्करच्या इथे हा जो भाग आहे हा मुंढा असणार आहे, दिसतो हा स्पष्ट. आपल्या लोकरीचं माप आणि सुयांचं माप याप्रमाणे हे कमी जास्त असणार आहे. तर त्यासाठी एक सोपं माप असं, हा जो भाग आहे मुंढ्याचा तो सर्वसाधारणपणे 6 इंच ते 7 इंच इथपर्यंत विणायचा आहे. हा 5 इंच इतका झालेला आहे. मी 7 इंच इतकं ठेवणार आहे. तर आपल्याला ज्याप्रमाणे हवं आहे त्याप्रमाणे हे माप ठेवायचं आहे. कमीत कमी हे 6 इंच इतकं तरी असलं पाहिजे. तर आपण हे माप घ्यायचं आहे आणि तिथपर्यंत हे विणकाम असंच चालू ठेवायचं आहे. तर हेच विणकाम आता पुढे याप्रमाणे कंटिन्यू करायचं आहे. टाके वाढतील, टाके थोडे वाढले तर काही फरक पडत नाहीये. हे आपल्या लोकरीच्या जाडीप्रमाणे हे टाके वाढणार आहेत. प्रत्येकाचे टाके कमी जास्त असणार आहेत. तर फक्त माप हे पाहायचं आहे. तर आपल्याला किती पाहिजे आहे ते पाहायचं आणि त्याप्रमाणे तिथपर्यंत विणकाम करायचं आहे. तर माझ्यासाठी हे 7 इंच आहे,
तर आपण 7 इंच इतकं होईपर्यंत विणून घेऊया। हा जो मुंडा होता 7 इंच एवढा विणायचा होता, तर तेवढा हा विणून झालेला आहे व्यवस्थित। हे पहा, हे माप प्रत्येकाचं कमी जास्त असू शकतं, तसेच टाके सुद्धा प्रत्येकाचे कमी जास्त असू शकतात, तर त्यात फारसा काही फरक पडणार नाहीये। आता हे दोन पुढचे भाग आणि पाठचा भाग हे एकत्र करायचे आहेत। आता टाके वाढवणं थांबवायचं आहे, कुठेही आता टाके वाढवायचे नाहीयेत। ही सुलट बाजूचीच ओळ असणार आहे। इथे मी दुसरा कलर जोडणार आहे। जर कलर नवीन जोडायचा असेल तर सुलट बाजूनेच लावायचा आहे। तर पहिल्यांदा हा टाका असा विणून घ्यायचा, इथे या दोन्हीची एक गाठ घालून घ्यायची, म्हणजे टाके हलून येते यासाठी। आधीचा जो कलर आहे तो कट करून टाकायचा। तर पहिल्या मार्कर पर्यंत हा पुढचा भाग आहे, तर तिथपर्यंत हे टाके सगळे सुलट विणून घ्यायचे। पहिल्या मार्कर पर्यंत आपण आलेलो आहोत। हे 33 टाके आहेत। हा मार्कर आता काढून टाकायचा। हे जे टाके आहेत एका भाईचे ते स्टिच होल्डरवर काढून ठेवायचे, किंवा नसेल तर एखाद्या लोकरीच्या धाग्यात ओवून ठेवायचे। ह्या दुसऱ्या मार्कर पर्यंतचे टाके हे भाईचे आहेत, ते तेवढे उचलून घ्यायचे। हे 54 टाके आहेत। आता हे पाठीचे टाके असणार आहेत। तर इथे काय करायचं आहे, इथे एक 2 टाके नवीन घालायचे। डाव्या बोटाने असा सुईला वेढा घ्यायचा आणि याप्रमाणे एक टाका अडकवायचा, पुन्हा दुसरा टाका घालायचा। हे 2 टाके नवीन घालायचे। त्याचं कारण असं की इथे जी गॅप येते ती भरून यायला मदत होते। आता हे पाठीचे टाके त्याच्या पुढे विणायला सुरुवात करायची। हे 78 टाके आहेत। 78 स्टिचेस हे पाठीसाठी आहेत। पुन्हा हा मार्कर काढून ठेवायचा। आता हे जे दुसऱ्या भाईचे टाके आहेत ते आणखीन एका स्टिच होल्डरवर काढून ठेवायचे, किंवा लोकरीच्या धाग्यात बांधून ठेवले तरी चालतील। हे सुद्धा 54 टाके आहेत। हाही मार्कर काढून ठेवायचा। सगळे मार्कर काढले। इथे पण 2 टाके याप्रमाणे वाढवायचे आहेत। हे पहा, 2 टाके वाढवले। एक पुढच्या एका भागाचे, म्हणजे हे उजव्या भागाचे असणार आहेत, ते टाके विणायचे आहेत। आता त्याच्या पुढे हे पण 33 टाके आहेत। भाईचे टाके इथे असे वेगळे काढलेले आहेत। आता सुईवर प्रमाणे टाके असणार आहेत। पुढच्या 2 भागांचे प्रत्येकी 33 याप्रमाणे 66 टाके आणि पाठीचे 78 टाके। त्याशिवाय इथे 2 आणि इथे 2 हे वाढवले, म्हणजे हे एकूण 82 टाके झाले। सुईवर एकूण 148 टाके आहेत। आता इथून पुढे पहिल्यांदा हे विणून घ्यायचं आहे आणि मग भाया वेगळ्या विणायच्या। तर सुलट बाजूची ओळ ही पूर्ण सुलट, उलट बाजूची ओळ ही पूर्ण उलट असणार आहे। आता हा भाग अंडर आर्म पासून खाली असणार आहे। उलट बाजूची ओळ पूर्ण उलट, सुलट बाजूची ओळ पूर्ण सुलट, याप्रमाणे आता हे विणत जायचं आहे। हे पहा, हे वाढवलेले जे 2 टाके आहेत ते याप्रमाणेच उलट, ज्याप्रमाणे आपण विणतो त्याचप्रमाणे विणायचे। मध्ये जे आपण 2-2 टाके वाढवलेले आहेत ते, आणि मग हे असंच कंटिन्यू ठेवायचं आहे। हे पहा, दिसत असेल तुम्हाला, हा गळ्याचा भाग आहे। इथून हे भाया वेगळ्या होतील। आता हे इथून कंटिन्यू करायचं आहे सांगितल्याप्रमाणे। तर जिथून आपण भाया सोडून विणायला सुरुवात केलेली आहे तिथून एक 10 इंच इतकं झालं पाहिजे। म्हणजेच भाईचे टाके जिथून आपण वेगळे काढलेले आहेत तिथपासून, म्हणजे आत्ताच्या ह्या ज्या
ओळींची सुरुवात केलेली आहे तिथपासून 10 इंच इतकं होईपर्यंत हे विणकाम असंच चालू ठेवायचं आहे। आता हे इथून पुढचं साधंच विणकाम आहे, कुठेही टाके कमी करायचे नाहीयेत किंवा कुठेही वाढवायचे नाहीये। 10 इंच इतकं होईपर्यंत इथून आपण विणून घेऊया। हे पहा, हा पाठीमागचा आणि पुढचे 2 भाग याप्रमाणे हे विणून झालेलं आहे। जिथे मुंड्याचं कटिंग किंवा अंडर आर्मचं कटिंग केलेलं आहे तिथून सर्वसाधारणपणे 10 इंच इतकं विणायचं होतं। आपल्या आवडीप्रमाणे याची उंची कमी जास्त ठेवायची आहे। हे 10 इंच झालेलं आहे। आता याच्या पुढे खाली जी बॉर्डर असते ती विणायची आहे। जर याच्यापेक्षा जास्त लांबी हवी असेल तर आणखीन काही ओळी विणायला हरकत नाही। इथपासून 2 इंच इतकी बॉर्डर विणायची आहे। 2 ओळींचीच बॉर्डर आहे, फक्त इथून पुढे याप्रमाणे पहिला टाका न विणता उचलून घ्यायचा आहे सुलट प्रमाणेच, आणि पुढचे सगळे टाके सुलट विणायचे। ही पहिली ओळ आहे, पहिली ओळ सगळी सुलट विणायची आहे। पहिली ओळ पूर्ण सुलट विणून झालेली आहे। दुसरी ओळ ही उलट बाजूची असणार आहे, ती याप्रमाणे विणायची। ओळीच्या सुरुवातीचा टाका सांगितल्याप्रमाणे पहिला उचलून घ्यायचा आहे, त्यानंतर एकूण 3 टाके सुलट विणायचे। हे पहा, 1 उलट, याप्रमाणे ही ओळ पूर्ण करायची आहे। 3 सुलट, 1 उलट, 3 टाके सुलट, 1 उलट, याप्रमाणे ही दुसरी ओळ पूर्ण होईल। तर ह्याच 2 ओळी जिथपासून बॉर्डर सुरू केलेली आहे तिथपासून 2 इंच इतकं होईपर्यंत विणायच्या आहेत। अगदी सोपी बॉर्डर आहे ही। याच 2 ओळी आणखीन 2 इंच आपण विणून घेऊया। ही बॉर्डर 2 इंच इतकी झालेली आहे। आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, पण मिनिमम 2 इंच तरी विणायची आहे। मी इथे दुसरा कलर लावलेला आहे। जर कलर चेंज करायचा असेल तर तो सुलट बाजूनेच करायचा। आता टाके बंद करायचे आहेत। टाके याप्रमाणे बंद करायचे। पहिला आहे असा उचलून घ्यायचा, नंतर पुढचा टाका सुलट विणायचा। टाके आपण सुलट बाजूनेच बंद करत आहोत। पाठीमागचा टाका पुढच्या टाक्यावरून काढून टाकायचा। हेच कंटिन्यू करायचं आहे। पुढचा टाका सुलट विणायचा, पाठीमागचा त्यावरून काढून टाकायचा। याप्रमाणे हे टाके बंद होत जातील। याप्रमाणे सगळे टाके आपण बंद करून घ्यायचे आहेत। हे पहा, थोडे टाके बंद झाले की हे जे आहे ते थोडंसं असं खेचायचं, म्हणजे एकसारखे होतील। टाके सगळे बंद होत आलेले आहेत। हे पहा, शेवटचा टाकाही बंद झालेला आहे। त्यानंतर सुई आता काढून घ्यायची आहे। इथे छोटासा असा धागा कट करायचा। हा धागा या शेवटच्या टाक्यातून काढायचा की हा टाका बंद होऊन जातो। सगळे टाके बंद झालेले आहेत। हे पहा, खाली अशी आपण छोटीशी अशी बॉर्डरला कलर चेंज केलेला आहे। काच पट्टी आणि बटन पट्टी विणायची आहे। त्यासाठी आपल्याला 4 ते 5 मार्कर लागणार आहेत। इथपर्यंत आपण टाके वाढवलेले होते, इथे पहिला मार्कर लावायचा आहे। मी इथून कलर वेगळा लावलेला आहे त्यामुळे ते सहज लक्षात येतं, पण तसं नसेल तर एवढं लक्षात ठेवायचं आहे, जिथे गळ्याचं कटिंग संपलेलं आहे किंवा टाके इथे वाढवायचे संपलेले आहेत तिथे पहिला मार्कर लावायचा आहे, म्हणजे गळा इथेपर्यंत असणार आहे। ह्या खालच्या पट्टीपासून इथे एकसारख्या अंतरावर 4 लावायचे आहेत। सर्वसाधारणपणे 3-3 इंचावर वगैरे हे लावायचे आहेत। आपलं माप घ्यायचं आणि साधारणपणे एकसारख्या अंतरावर येतील असे हे मार्कर लावायचे आहेत। इथे आपण विणताना काच करायचं आहे आपल्याला, त्यासाठी हे मार्कर आपल्याला उपयोगी पडतील। असे आपण मार्कर लावून घेतलेले आहेत। ही सुलट बाजू आहे। सुलट बाजू बाहेर येईल किंवा आपल्याकडे येईल याप्रमाणे टाके उचलून घ्यायला सुरुवात करायची आहे। याप्रमाणे अगदी कडेच्या इथे सुई घालायची आहे। इथे असा हा टाका असा अडकवायचा लूप यामध्ये आणि यातून काढायचा। हा पहिला टाका झालेला असेल, इथे गाठ घालून घ्यायची। त्यानंतर टाके याप्रमाणे उचलायचे आहेत। अगदी इथे कडेला एजिंगला ही जी होल्स दिसतात तिथे टाके हे उचलत जायचं आहे। तर याप्रमाणे असा बोटाला वेढा द्यायचा आणि तो टाका काढायचा आहे। पहा, 2 टाके झाले। खालच्या पट्टीला
याप्रमाणे टाके उचलायचे आहेत। हे पहा, याप्रमाणे हे टाके उचलून झाले। ही खालची पट्टी झाल्यानंतर इथून पुढे हे पहा, या ओळी दिसतात 1 2 3 4। तर 4 ओळींमध्ये सर्वसाधारणपणे 3 टाके उचलायचे। याप्रमाणे टाके उचलत जायचं आहे। तर आता ही पहिली ओळ आहे, तर तिथे 1 टाका उचलला। त्यानंतर हे पहा, ही ओळी इथे स्पष्ट दिसतात। 1 ही 2 ही 3, तिसरी ओळ ही सोडायची आणि एकदम चौथ्याला टाका उचलायचा, म्हणजे हे व्यवस्थित येत जातील टाके। एवढंच लक्षात ठेवायचं आहे। 4 ओळींमध्ये 3 टाके उचलायचे आहेत। तर इथे मी पहिल्या 2 ओळीला सलग टाके उचललेले आहेत आणि नंतर मात्र ही एक ओळ सोडून द्यायची आणि त्याच्या पुढच्या ओळीतून टाके उचलायचे। याप्रमाणे हे टाके उचलत जायचं आहे। प्रत्येक ओळीला टाका उचलायचा नाहीये, तर प्रत्येक 4 ओळींमध्ये 3 टाके उचलायचे। या गळ्याच्या इकडे वगैरे पण असेच टाके उचलायचे आहेत। तर जिथे बाही सुरू होते पहिली, तिथपर्यंत याचप्रमाणे टाके उचलायचे आहेत। तर तिथपर्यंत आपण टाके उचलून घेऊया। ही उजव्या बाजूची बाही आहे, तिथपर्यंत आपण टाके उचलून घेतलेले आहे। आता ही बाही, पाठीचा भाग आणि पुन्हा डावी बाही, इथे टाके उचलताना मात्र या ओळी अशा सरळ दिसत आहेत। आतापर्यंत इथे अशा आडव्या ओळी दिसत होत्या, तर इथे अशा सरळ दिसणार आहेत। तर इथे मात्र 2 बाही आणि पाठीचे टाके उचलताना प्रत्येक ओळीला टाका उचलायचा आहे। हे पहा, इथे प्रत्येक ओळीच्या इथे एक एक टाका उचलायचा आहे। प्रत्येक ओळीला एक एक टाका उचलत जायचं आहे। हे पहा, याप्रमाणे। ठीक, इथे स्पष्ट दिसतं। हे बघा, ह्या अशा लाईन दिसतात। तर ह्या प्रत्येक लाईनला एक एक टाका याप्रमाणे उचलत जायचं आहे। याप्रमाणे ही बाही, दुसरी बाही पूर्ण होईपर्यंत टाके उचलायचे। डाव्या बाजूची बाही झाल्यानंतर मात्र 4 ओळींमध्ये 3 टाके उचलायचे आहेत। याप्रमाणे इथे टाके उचलायचे, म्हणजेच या बाजूला त्याचप्रमाणे ही डावी बाही संपल्यानंतर 4 ओळींमध्ये 3 टाके उचलायचे आहेत। ते इथं शेवटपर्यंत उचलायचे आहेत। तर ते सगळे टाके आता आपण उचलून घेऊया। सगळे टाके उचलून झालेले आहेत। हे जी खाली आपण बॉर्डर घातलेली आहे, तीच इथे पण घालायची आहे। ही उलट बाजू आहे, आपल्याकडे आहे ती। तर ही उलट बाजूची सुरुवात ही याप्रमाणे करायची आहे। पहिला टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा, त्यानंतर 1 टाका उलट विणायचा। पहिले 2 टाके आणि शेवटचे 2 टाके हे एजिंगचे असणार आहेत। हे एजिंगचे टाके सुद्धा ही विणताना काउंट करायचे आहेत, म्हणजे डिझाईन व्यवस्थित येईल। 3 टाके सुलट मध्ये हे 2 टाके सुद्धा येणार आहेत, म्हणजे पहिले 3 सुलट 1 उलट याप्रमाणे आपण उलट बाजूला विणत होतो। पण हे पहिले तेवढे 2 टाके एजिंगचे आहेत म्हणून ते उलट विणले। हा 1 सुलट विणायचा आहे। हा 1 जो आहे तो 1 पाठीमागून सुलट विणायचा, म्हणजे हे एकूण 3 सुलट असे मोजताना मोजायचे आहेत। विणताना मात्र हे 2 टाके एजिंगचे याप्रमाणे विणायचे। त्यानंतर ही पहिली ओळ तेवढी सगळे टाके हे पाठीमागून विणायचे आहेत, कारण का टाक्यांची दिशा ही सुलट बाजूने व्यवस्थित दिसली पाहिजे। तर 3 सुलट 1 उलट, पहिल्यांदा टाके नवीन आहेत त्यामुळे थोडंसं ते तुम्हाला ओढून घ्यावं लागेल। पण याप्रमाणे उलट टाका विणतो त्याऐवजी न विणता उलट आणि सुलट हे दोनही टाके पाठीमागच्या बाजूने विणायचे आहेत। पुन्हा 3 सुलट, तर 3 पाठीमागून सुलट विणायचे। 1 2 3, 3 सुलट 1 उलट, हे पहा याप्रमाणे। पुन्हा 3 सुलट, 1 उलट, याप्रमाणे हे शेवटपर्यंत विणायचं आहे। शेवटचे साधारण 4 टाके उरेपर्यंत याचप्रमाणे आपण विणूया। शेवटपर्यंत याचप्रमाणे पॅटर्न कंटिन्यू करायचा आहे। 3 सुलट 1 उलट। आता हे 3 टाके राहिलेले आहेत। हे शेवटचे 2 हे उलट विणायचे आहेत। पॅटर्न प्रमाणे हा एकच सुलट विणायचा
आणि हे शेवटचे 2 एजिंगचे जे आहेत ते उलट बाजूचे हे उलट विणायचे, कारण इथे व्यवस्थित अगदी एजिंग आली पाहिजे यासाठी हे आहे. ही उलट बाजूची ओळ पूर्ण झाली. सुलट बाजूची ओळ डिझाईन प्रमाणे सगळी सुलट आहे. पहिला टाका मात्र न विणता उचलून घ्यायचा आणि पूर्ण ओळ सुलट बाजूची ही सुलट विणायची आहे. त्यामध्ये काहीही फरक असणार नाहीये. ही दुसरी ओळ आहे, तर दुसऱ्या ओळीपासून मात्र टाके पुढूनच विणायचे. फक्त पहिल्या ओळीला पाठीमागून विणले होते. तर सुलट बाजूची ही ओळ पूर्ण सुलट येईल शेवटपर्यंत, एजिंगच्या टाक्यापर्यंत. ती आपण पूर्ण करून घेऊया. पुन्हा आपण उलट बाजूला आलेलो आहोत. उलट बाजू याप्रमाणे विणायची आहे. पहिला टाका उलट प्रमाणे उचलून घ्यायचा, एक उलट. आता इथून पुढे पॅटर्न कंटिन्यू होणार आहे, पण त्यात हे 2 टाके आपण मोजणार आहोत. तर 3 सुलट, हे 3 सुलट पकडायचे, एक उलट, 3 सुलट, एक उलट. तर याप्रमाणे ही ओळ पूर्ण करायची. शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे. 3 सुलट, एक उलट. शेवटी पुन्हा 3 टाके सुलट येतील आणि हे जे 2 आहेत ते एजिंगचे आहेत, ते उलट विणायचे आहेत. आत्तापर्यंत बटनपट्टी आणि काचपट्टीच्या अशा ह्या 3 ओळी विणून झालेल्या आहेत. आता ही चौथी ओळ, या ओळीला काज करायचं आहे. ही सुलट बाजूची ओळ आहे, तर पहिला उचलून घ्यायचा, त्यानंतर सुलट. ही ओळ आपण सगळी सुलट बाजूची सुलट विणतो. मार्कर जिथे लावलेला आहे म्हणजे ह्या टाक्यापर्यंत यायचं आहे, त्याच्या आधीच्या टाक्यापर्यंत ते मार्कर लावलेला आहे. तर हा टाका जो आहे तो तर याप्रमाणे विणायचा आहे. त्याच्या आधीच्या टाक्यापर्यंत सुलट विणल्यानंतर आत धागा घ्यायचा. हा पुढचा उचलून घ्यायचा टाका न विणता, त्याच्या पुढचा सुलट विणायचा आणि हा जो उचललेला टाका आहे तो यावरून काढून टाकायचा. याप्रमाणे हे बघा इथे कास झालेलं आहे. असंच पुढे कंटिन्यू करायचं आहे. मार्करच्या टाक्यापर्यंत हा मार्करचा टाका असणार आहे, तर तिथपर्यंत सुलट विणायचं. आत धागा घ्यायचा मार्करचा टाका आल्यानंतर. पुढचा आहे तो असा उचलून घ्यायचा, त्याच्या पुढचा सुलट विणायचा आणि पाठीमागचा टाका उचललेला जो आहे तो यावरून काढून टाकायचा की इथे बरोबर कास तयार होईल. जिथे जिथे मार्कर येईल तिथे तिथे याप्रमाणे विणायचं आहे. पुन्हा एकदा बघूया आपण. हे पहा, हा मार्करचा टाका आहे, तर त्याच्या आधीच्या टाक्यापर्यंत विणायचं. आत धागा घ्यायचा. हा मार्करचा टाका जो आहे तो याप्रमाणे उचलून घ्यायचा, पुढचा टाका सुलट विणायचा आणि हा टाका जो आहे उचललेला तो यावरून काढून टाकायचा की इथे आपोआप कास तयार होतं. हेच कंटिन्यू करायचं आहे पुढेपर्यंत. जिथे जिथे काज आहे, मार्कर लावलेला आहे, तिथे तिथे याचप्रमाणे विणायचं. ही ओळ सगळी सुलटच आहे. जिथे जिथे मार्कर आहेत तिथे तिथे मात्र याप्रमाणे विणायचं आहे. एकूण 5 काजं आपण करणार आहोत. ती काजं झाल्यावर पुढे तर सगळी सुलटच विणायचं आहे. हे पहा, तर पुढची पूर्ण ओळ सुलट विणून घेऊया आपण. पुढे सगळे हे टाके सुलट विणायचे आहेत. काज झाल्यानंतर ही सुलट बाजूची ओळ आहे, तर ही ओळ आपण पूर्ण करून घेऊया. या ओळीनंतर पाठीमागची ओळ जी आहे ती ही ओळ जिथे काच केलेला आहे तिथपर्यंत आपण विणून घेऊया. ही पूर्ण ओळ सुलट विणायची, त्याच्या पाठीमागची ओळ काज जिथे केलेला आहे तिथपर्यंत आपण विणून घेऊया. जिथे काच केलेलं आहे तिथपर्यंत आलेलो आहोत. हाच पॅटर्न पुढे कंटिन्यू करायचा आहे. त्यानुसार हे 3 सुलट एक उलट, आता पुन्हा 3 सुलट, तर यामध्ये हा सुलटच टाका येईल. 3 सुलट, हा एक उलट. याचप्रमाणे हे कंटिन्यू होत जाणार आहे. अटी घेतलेला जो टाका आहे तो ज्याप्रमाणे डिझाईन येत जाईल त्याचप्रमाणे तो विणायचा आहे. तेवढंच लक्षात ठेवायचं. हे पहा, पुन्हा इथे हा सुलटच येईल अटी घेतलेला टाका. तर जसा येईल तसा तो विणायचा, एवढंच, म्हणजे डिझाईन एकसारखं येत जाईल. तर इथे हा उलट येत आहे तर तो उलट विणायचा, म्हणजे डिझाईन एकसारखी दिसेल. काच केलेले जे टाके आहेत ते ज्याप्रमाणे येतात
डिझाईनसाठी ज्याप्रमाणे विणायचे आहेत त्याचप्रमाणे विणायचे, म्हणजे ते काज पण व्यवस्थित होईल, आणखीन डिझाईन पण ब्रेक होणार नाही किंवा व्यवस्थित दिसेल. शेवटचे एजिंगचे टाके दोन्हीही उलट विणायचे. ही ओळ पूर्ण झाली. आतापर्यंत एकूण 4 ओळी झालेल्या आहेत. हे पहा, इथे असं व्यवस्थित काज तयार झालेला आहे. हे जे डिझाईन आहे या ओळी आणखीन 2 करायच्या आहेत आणि मग टाके बंद करायचे आहेत. तर आता सुलट बाजूला आहोत, तर ही सुलट बाजूची ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे आणि उलट बाजूची एक ओळ ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे विणायची. तर या 2 ओळी आपण पूर्ण करून घेऊया. आता हे मार्कर काढून टाकायचे. 2 ओळी घालायच्या होत्या, त्या घालून झालेल्या आहेत. टाके बंद करायचे आहेत. टाके थोडेसे सैलसरच बंद करायचे. हे पहा, याप्रमाणे पहिला टाका विणायचा, दुसरा विणायचा, पहिला त्यावरून काढून टाकायचा. सुलट बाजूनेच टाके आपण बंद करत आहोत. पुढचा विणायचा, पाठीमागचा, त्यावरून काढून टाकायचा. फार असं खेचायचं नाहीये. याप्रमाणे सगळे टाके आपण आता बंद करून घेऊया. टाके सगळे बंद झालेले आहेत. सुई काढून घ्यायची. इथे हा छोटासाच धागा असा कट करायचा. कट केलेला धागा या शेवटच्या टाक्यातून काढला की हाही टाका बंद होऊन जाईल. हे पहा, इथपर्यंत स्वेटर तयार झालेला आहे. बाह्यांचं पुढचं विणकाम करायचं आहे. इथे हे टाके स्टिच होल्डरवर ठेवलेले आहेत. ते याप्रमाणे सुईवर काढून घ्यायचे. सगळे टाके आता काढून झालेले आहेत. इथे नवीन धागा जोडायचा. मी हा धागा जोडणार आहे. सुलट बाजूनेच नवीन धागा जोडायचा आहे. याप्रमाणे नवीन इथे धागा असा जोडून घ्यायचा आहे. हे पहा, इथे सुरुवातीला इतका असा धागा सोडायचा आहे. बाही शिवायला त्याचा उपयोग होईल असे गाठ घालून घ्यायचे आहे. बाकी विणकाम हे असंच असणार आहे. सुलट बाजूची ओळ पूर्ण सुलट, उलट बाजूची ओळ पूर्ण उलट, याप्रमाणे विणायचं आहे. फक्त पहिला आणि शेवटचा टाका मात्र दोन्ही बाजूनी सुलट विणायचा आहे. उलट बाजूने पण आणि सुलट बाजूने पण. बाकी मधले सगळे टाके आहेत त्याप्रमाणे विणायचे. याप्रमाणे ही सुलट ओळ पूर्ण झाली. उलट ओळ पूर्ण उलट येईल. फक्त पहिला आणि शेवटचा टाका पण सुलट विणायचा आहे. पहिल्यांदा थोडे इथे टाके स्ट्रेच होतात. विणकाम जसं पुढे जाईल तसे तसे इथे जे स्ट्रेच झालेले टाके असतात ते कमी होतात. याप्रमाणे असंच विणत राहायचं आहे. तर आता हे किती विणायचं? हा जो कलर लावलेला आहे तो अंडर आर्म पासून असणार आहे. जिथे मुंढा सुरू होतो तिथून असणार आहे. सर्वसाधारणपणे 12.5 ते 14.5 इंच आपल्याला विणावं लागेल इथपासून, ह्या कलर पासून. तर आपापलं माप घ्यायचं आहे आणि कमी जास्त विणायचं आहे. तर तिथपर्यंत आपण विणून घेऊया. हे पहा, बाह्या या इथून इथपर्यंत साधारण 12.5 इंच इतक्या विणून झालेल्या आहेत. हे इथून इथपर्यंत जे माप आहे ते अंडर आर्म काखे खालून माप आहे. ते आपल्या मापाप्रमाणे विणायचं आहे. आता बॉर्डर विणायची आहे. ज्याप्रमाणे खाली आपण बॉर्डर विणली त्याचप्रमाणे विणायची आहे. पण त्यापूर्वी इथे हाताचे टाके हे कप साठी कमी करायचे आहेत. याप्रमाणे विणायचं आहे. पहिला तर सुलट येईल, त्यानंतर 2चा 1, 2 सुलट, याप्रमाणे पूर्ण ओळ विणायची आहे. 2चा 1, 2 सुलट, पूर्ण ओळ याप्रमाणे विणायची. म्हणजे इथे काही टाके कमी होतील. शेवटी 2 सुलट येतात. त्यानंतर शेवटचा टाका एजिंगचा आहे. उलट बाजूची ओळ पहिला आणि शेवटचा टाका तेवढा सुलट विणायचा. बाकी सगळे टाके उलट विणायचे. आता सुईवर हे 41 टाके आहेत. तुमचं लोकरीचं आणि सुयांचं माप जर वेगळं असेल तर सर्वसाधारणपणे हे किती इंच होईल हे पहा. साधारणपणे 11 ते 11.5 इंच हे इतकं आहे. सर्वसाधारणपणे कमीत कमी 9 इंच तरी असायला हवं. म्हणजे आपल्या हाताचं हे जे माप आहे ते याप्रमाणे ठेवायचं आहे. थोडं सैलच असतं. मी साधारण 11.5 इतकं ठेवलेलं आहे. तर आपण 9 इंचापासून 11-12 इंचापर्यंत हे माप ठेवू शकता. त्याप्रमाणे टाके कमी जास्त करू शकता. ते खाली ज्याप्रमाणे बॉर्डर आपण विणलेली आहे त्याचप्रमाणे विणायची आहे. तर सर्वसाधारणपणे 12 ओळी तरी
बॉर्डरच्या विणायच्या आहेत. त्याही आपल्या आवडीप्रमाणे विणायच्या, 12, 14, 16 किंवा जेवढ्या पाहिजेत तेवढ्या. सुलट बाजूची ओळ सगळी सुलट असणार आहे. सुलट बाजूची ओळ झाली. उलट बाजूची ओळ याप्रमाणे असणार आहे. पहिला सुलट, एकूण 3 सुलट विणायचे, त्यात पहिला पण येईल. एक उलट, याप्रमाणे ही ओळ कंटिन्यू करायची आहे. 3 सुलट, एक उलट, शेवटी 3 सुलट, एक उलट आणि शेवटचा टाका एक सुलट. याप्रमाणे ही दुसरी ओळ येईल. ह्याच 2 ओळी कंटिन्यू करायच्या आहेत. एकूण 10 ते 12 ओळी या विणायच्या आहेत. आपल्या आवडीप्रमाणे विणायच्या आणि टाके बंद करायचे आहेत. टाके कसे बंद करायचे ते मी इथे दाखवलेलं आहे, त्यामुळे मी आता टाके कसे बंद करायचे हे दाखवत नाही. तर याप्रमाणे ह्या दोन्हीही बाह्या विणून घ्यायच्या आणि टाके बंद करायचे आहेत. तर ते पूर्ण करून घेऊया आपण. दोन्ही बाह्या विणून झालेल्या आहेत. ह्या 2 बाह्या मी ही बाही पूर्ण शिवलेली आहे. तर ह्या स्वेटरचं जे शिवायचं आहे ते फक्त बाहीच तेवढी शिवावी लागणार आहे. बाकी स्वेटर हा अखंडच आहे. जिथे तिथे जे जे धागे सोडलेले असतील त्याने शिवायचं आहे. खालची छोटीशी बॉर्डर आहे ती पहिल्यांदा इथे जो टाके बंद करतानाचा धागा आहे त्याने हा शिवून घ्यायचा आहे. हे पहा, याप्रमाणे इथे 2 ते 3च टाके लागणार आहेत. एक गाठ पण घालून घ्यायची म्हणजे ते हलणार नाही. हे पहा, इथे अंडरआर्म शिवण्यासाठी तिथे धागा आपण सोडलेला आहे सुरुवातीला. हा धागा इथून सुरू झालेला आहे, पण हे इथे अंडरआर्म थोडीशी जी गॅप तयार होते ती शिवायची आहे. तर करायचं काय, हे पहा इथे हा कलर वेगळा आहे म्हणून, नाहीतर मी बाहेरूनच शिवते. तर इथे तेवढं मी आतून शिवणार आहे. याप्रमाणे आतले जे टाके असतात हे असे शिवत जायचं. म्हणजे वेगळा मला धागा इथे लावायचा नाहीये. म्हणून तुमचा जर एकच कलर असेल तर तुम्ही त्याच धाग्याने शिवायचे. तुम्हाला हे करायला नको. इथे पण अंडरआर्म हे शिवावं लागेल. थोडीशी हे ॲडजस्टमेंट आहे म्हटलं तरी चालेल. हे इथे तेवढं असं याप्रमाणे शिवून घ्यायचं आहे आणि तोच धागा पुन्हा इथपर्यंत आणायचा. हे जे छोटं होल होतं इथे, त्याचं कारण असं की इथे स्ट्रेच होतात धागे. पहिल्यांदा हे शिवून घ्यायचंय. इथे बाहेरूनच शिवायचं कारण तोच कलर आहे. इथे याप्रमाणे दिसेल. धागा इथे आहे. त्यानंतर आता हा जो ऑरेंज भाग दिसत आहे तो तेवढा या कलरने शिवायचा आणि मग नंतर हा कलर लावायचा आहे. पहिल्यांदा हे एकसारखं करून घ्यायचंय खालीपासून. ही सुलट बाजूच आहे, सुलट बाजूनेच शिवायचं आहे. याप्रमाणे हे समोरासमोर जे ह्या गाठी दिसतात तिथून असं हे शिवत जायचंय. त्याच्या खाली हे जे आडवे धागे दिसतात तिथे असं हे शिवत जायचंय. अगदी सोप्या पद्धतीने शिवायचंय. हे पहा, ही गाठ आणि ही गाठ याच्यामध्ये हे जे आडवे धागे असतात तिथून शिवायचं आहे. हे हा इथपर्यंत हे शिवलेलं आहे. व्यवस्थित दिसतही नाही. हे अशी गाठ घालून टाकायची याप्रमाणे. हे बघ, असंच आता इथे पण दुसरा धागा जोडायचा या कलरचा आणि शिवायचा आहे. बरं, पहिल्यांदा इथे असा काढून घ्यायचा हा धागा. इथेच अशी एक गाठ घालून घ्यायची. हा भाग ज्याप्रमाणे शिवला त्याचप्रमाणे हाही भाग शिवायचा आहे. या समोरासमोर जे आडवे टाके धागे दिसतात तिथून याप्रमाणे हे शिवायचं आहे. हे मधून मधून असं खेचायचं म्हणजे हे प्लेन होत जाईल. तर इथपर्यंत आपण आता हे शिवून घेऊया. हे इथपर्यंत शिवून झालेलं आहे. ही उलट बाजू बाहेर घ्यायची. हे जे धागे आहेत ते कसे लपवायचे ते दाखवणार आहे. इथे धागा संपल्यानंतर आतल्या बाजूने घेतलेला आहे. इथे हे 2 धागे आहेत तर ह्या दोन्हीची अशी एकमेकाला गाठ घालून घ्यायची. जर असतील तर, नसतील तर काही प्रश्न नाही आहे. हे जे उरलेले धागे असतात ते इथेच असे टाक्यांमध्ये लपवून टाकायचे की जेणेकरून कपडा धुतल्यानंतर वगैरे ते धागे बाहेर येऊ नयेत. हे ज्या त्या कलरमध्ये लपवायचे आहेत. हे पहा, हे पहा, एकदा इकडून एकदा या बाजूने
याप्रमाणे हे असे थोडे लपवून टाकायचे आणि मग असे 1-2-3दा केल्यानंतर जास्तीचा धागा आहे तो असा कट करून टाकायचा. त्याचप्रमाणे आत्ता दाखवल्याप्रमाणेच हे जे धागे मध्ये आधे कुठे असतील विणकामामध्ये तर ते ज्या त्या कलरमध्ये लपवून टाकायचे. पूर्ण स्वेटर तयार झालेलं आहे. याला आपण बटणं लावून घेऊया. हे पहा, अशाप्रमाणे आपला पूर्ण कार्डिगन विणून पूर्ण तयार झालेला आहे. इथे अशी बटन्स लावलेली आहेत. आपल्या आवडीप्रमाणे आपण लावू शकतो. तसेच इथे आणखीन एक टीप अशी आहे, या कार्डिगन मध्ये आपल्याला भाई उंची जेवढी पाहिजे त्याप्रमाणे वाढवता येते. तसेच एकूण उंची आहे ती सुद्धा आपल्या आवडीप्रमाणे विणायची आहे. हा जो रँगलन शेप आहे तो सुद्धा आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो विणताना. तर विणायला सोपा आहे. व्हिडिओ पूर्ण डिटेल बनवलेला आहे. त्यातून जे नवीन शिकत आहेत त्यांना सुद्धा सहज विणता येण्यासारखा हा कार्डिगन आहे. याचं फिटिंगही अगदी व्यवस्थित होतं. व्ही शेपचा याचा गळा आहे तोही अगदी व्यवस्थित येतो. प्रत्येकाच्या मापाप्रमाणे याच्यासाठी लोकर कमी जास्त लागू शकते. याचं कारण असं आहे की तुम्ही ज्या नंबरच्या सुया किंवा ज्या जाडीच्या सुया आणि लोकर वापरणार आहात त्याप्रमाणे कमी जास्त लोकर लागू शकते. पण सर्वसाधारणपणे 350 ग्रॅम पासून पुढे लोकर लागेल. तर आशा आहे की तुम्हाला हा प्रकार सुद्धा नक्कीच पसंत पडेल. तर एकदा जरूर करून पहा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.